तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोशल न्यूज या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 6 चे काही कन्फर्म कंटेस्टंटचे नाव जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सीझन 6 बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, कारण सीझन 5 खूप जास्त गाजवला होता आणि सोशल मीडियावर रोज नवीन नावं समोर येत आहे. तर चला वेळ न घालता थेट कंटेस्टंट लिस्टकडे जाऊया. त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं नाव आहे सागर करांडे. हो, तर मित्रांनो, सागर करांडे हे एक प्रसिद्ध मराठी सीरियल ॲक्टर आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे आणि त्यांची ॲक्टिंग तसेच कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना खूप आवडते. सोर्सेसनुसार सागर करांडे यांचं नाव ऑलमोस्ट कन्फर्म मानलं जात आहे. जर ते बिग बॉसच्या घरामध्ये आले, तर एंटरटेनमेंट नक्की हायर जाणार आहे. तर मित्रांनो, दुसरं जे नाव आहे त्यांचं नाव आहे संकेत पाठक. हो, तर मित्रांनो, संकेत पाठक हे देखील एक वेल नोन ॲक्टर आहेत. त्यांचा फॅन बेस खूप स्ट्राँग आहे आणि विशेषतः यंग ऑडियन्समध्ये. असं बोललं जात आहे की संकेत पाठक शोमध्ये एंट्री घेतली तर हाऊसमध्ये रायव्हलरी आणि स्ट्रॅटेजी खूप पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तिसरं जे कन्फर्म नाव आहे ते आहे दीपाली सय्यद. हो, तर मित्रांनो, दीपाली सय्यद हे एक मराठी इंडस्ट्रीतील एक ओळखीचं नाव आहे आणि ॲक्टिंग एक्सपिरियन्स, मॅच्युरिटी आणि स्ट्राँग ओपिनियन्स यामुळे त्यामध्ये म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये त्यांची इम्पॅक्टफुल ठरू शकतात आणि त्यांचं नाव जे आहे ना कन्फर्म मानलं जात आहे. तर मित्रांनो, चौथं नाव आहे राधा पाटील मुंबईकर. हो, तर मित्रांनो, यांचं नाव कन्फर्म तर झालं नाही, पण यांना अप्रोच करत आहे आणि खूप जास्त पॉसिबिलिटी आहे की ह्यांनी पण आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये बघायला मिळू शकतात. तर मित्रांनो, जे काही 5वं जे नाव आहे ते म्हणजे गौरव मोरे. हो, तर मित्रांनो, गौरव मोरे हे एक खूप फेमस कॉमेडियन ॲक्ट्रेस आहेत, जो की मतलब जे की खूप जास्त फेमस आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांचं पण नाव यात कन्फर्म दिसून येत आहे आणि त्यांना पण खूप जास्त अप्रोच करत आहेत बिग बॉस मराठी 6 कडून. तर मित्रांनो, हे जे 5 कंटेस्टंट आहेत ना, हे आपल्याला जे नाही का कन्फर्म बघायला भेटू शकतात घरामध्ये. मित्रांनो, यापैकी तुमचा फेव्हरेट कंटेस्टंट कोण होणार आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.